हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत ईव्हीएस क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3 आवर शेल्टर. आवर म्हणजेच आपले, शेल्टर शेल्टर म्हणजेच निवास, जेथे आपण राहतो, जेथे खातो पितो बसतो आराम करतो झोपतो त्याला निवास असं म्हणतात किंवा घर असं म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये शेल्टर असं म्हणतात. आवर शेल्टर. All living things need a shelter to protect themselves from cold, heat and rain. तर प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला, ऑल लिव्हिंग थिंग्स, प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला, प्रत्येक सजीवांना नीड अ शेल्टर. नीड अ शेल्टर म्हणजेच काय? प्रत्येकांना निवारा पाहिजे. शेल्टरला निवारा असं सुद्धा म्हणतात. टू प्रोटेक्ट देमसेल्फ, त्यांना ते वाचवत असतात, बचाव करत असतात, स्वतःला वाचवत असतात. कशापासून? फ्रॉम कोल्ड, हीट अँड रेन, थंडीपासून, उन्हापासून आणि पावसापासून. याचं मीनिंग काय होईल पहा. तर सगळे जे लिव्हिंग थिंग्स असतात, थंडी, ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळावे किंवा प्रोटेक्शन व्हावे म्हणून निवारा शोधत असतात किंवा शेल्टर तेथे शोधत असतात. त्यांना त्याची गरज असते. वी लिव्ह ॲज अ फॅमिली इन आवर होम. आपण आपल्या कुटुंबासोबत राहत असतो. वी लिव्ह म्हणजेच काय? राहणे. ॲज अ फॅमिली इन आवर होम्स, आपण आपल्या घरात आपल्या कुटुंबासोबत राहत असतो. द फॅमिली मेंबर्स रेस्ट अँड लिव्ह टुगेदर इन द कम्फर्ट ऑफ देअर होम. द फॅमिली मेंबर म्हणजेच काय? सदस्य. रेस्ट म्हणजेच काय? आराम. लिव्ह म्हणजेच राहणे. टुगेदर म्हणजेच काय? एकत्र. कम्फर्ट म्हणजेच काय? आरामदायक. इन देअर म्हणजे त्यांच्या. होम म्हणजेच घर. म्हणजे इथं मीनिंग काय होईल पहा. आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो. कुटुंबातील सदस्य एकत्र राहतात आणि घराचा आरामाचा आनंद घेतात. अशा प्रकारे याचं मीनिंग होईल. द हाऊस शुड बी केप्ट क्लीन. द हाऊस म्हणजेच घर. केप्ट म्हणजेच ठेवणे. क्लीन म्हणजेच काय? स्वच्छ. म्हणून घर कसे ठेवले पाहिजे? स्वच्छ ठेवले पाहिजे. घर स्वच्छ ठेवले पाहिजे. देअर शुड बी अ प्लेंटी ऑफ लाईट अँड एअर इन द हाऊस. तर देअर शुड बी प्लेंटी म्हणजेच काय? भरपूर. प्लेंटी म्हणजेच काय? भरपूर. लाईट म्हणजेच काय? प्रकाश. लाईट म्हणजेच काय? प्रकाश. एअर म्हणजेच काय? हवा. इन द हाऊस म्हणजेच काय? घरात. तर त्यामुळे घरात काय असणं गरजेचं आहे? भरपूर प्रकाश आणि भरपूर हवा येणं गरजेचं आहे. इट शुड बी वेल फर्निश्ड विथ द नेसेसरी थिंग्स लाईक अ बेड, कपबोर्ड्स, टेबल्स, चेअर अँड सोफा. तसेच घरात आवश्यक गोष्टी असणं गरजेचे आहेत. इट शुड बी वेल फर्निश्ड म्हणजेच काय? काही आवश्यक नेसेसरी गोष्टी असणे गरजेचे आहेत घरामध्ये. कोणकोणत्या गोष्टी? बेड्स म्हणजेच काय? ज्यावर तुम्ही झोपता त्याला बेड्स म्हणतात. कपबोर्ड म्हणजे ज्याच्यात आपण सगळे वस्तू, आपले कपडे वगैरे ठेवतो त्याला कपबोर्ड्स असं म्हणतात. कपबोर्ड्स असणं गरजेचे आहे. टेबल असणं गरजेचं आहे. चेअर म्हणजेच काय? खुर्च्या. अँड सोफास असणं गरजेच्या आहेत. अ काइंड ऑफ हाऊसेस म्हणजेच काय? वेगवेगळ्या प्रकारची घरं. काइंड म्हणजेच प्रकार. ऑफ हाऊसेस म्हणजेच घरे. वेगवेगळ्या प्रकारची घरं असतात. त्यांचे एक्झाम्पल्स आपण इथे खाली पाहणार आहोत. वी कॅन बिल्ड डिफरंट काइंड्स ऑफ हाऊस. आपण वेगवेगळ्या प्रकारची घरे बांधू शकतो. बिल्ड म्हणजेच काय? बांधणे. डिफरंट म्हणजेच काय? वेगवेगळ्या प्रकारची घरे आपण बांधू शकतो. त्यातला फर्स्ट वन आहे टेंट. A tent means a house made up of thick cloths like a canvas, poles and cords. तर टेंट म्हणजेच काय? कॅनव्हासासारखा जाड कापडाचा वापर करून तेथे त्याला बांबूने आणि दोऱ्याने बांधले जाते. त्यापासून घर तयार केलं जातं. त्याला टेंट असं म्हणतात. काय म्हणतात? टेंट असे म्हणतात. दॅट ऑफ द नेक्स्ट वन आहे हट म्हणजेच काय? झोपडी. अ हट मीन्स अ हाऊस मेड अप ऑफ मड अँड ग्रास.
हट. हट म्हणजेच काय झोपडी. हट म्हणजेच काय झोपडी. आणि हा जो हट आहे तो कशापासून तयार झालेला असतो? मड. मड म्हणजेच काय माती. मड म्हणजेच काय माती. ग्रास. ग्रास म्हणजेच काय गवत. झोपडी म्हणजे माती आणि गवतानी बनवलेले छोटेसे घर. द वॉल ऑफ आर मेड अप ऑफ मड अँड द रूफ इज थॅच्ड विथ लीव्ज ऑर अ ग्रास. जी भिंत असते या हट म्हणजेच या झोपडीची जी भिंत असते तर ती भिंत कशापासून बांधलेली असते? कशापासून बनलेली असते? मडपासून बनलेली असते. कशापासून? मातीपासून बनलेली असते. आणि जी छप्पर असते, जो छप्पर असतो, वरचा जो भाग असतो झोपडीचा त्याला रूफ असं म्हणतात. जो छप्पर असतो तो छप्पर कशापासून तयार झालेला असतो? पानांपासून किंवा गवतांपासून तयार झालेला असतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चॉल. नेक्स्ट वन आहे चॉल. त्याला मराठीत चाळ असं सुद्धा म्हणतात. त्याला मराठीत चाळ असं सुद्धा म्हणतात. चॉल कन्सिस्ट ऑफ स्मॉल हाऊसेस बिल्ट इन अ रोज. चॉल मध्ये छोट्या छोट्या घरांचा समावेश असतो. छोट्या छोट्या घरांचा समावेश असतो. वी फाइंड देम इन अ टाउन्स अँड सिटी. हे चॉल, हे जी चाळ असतात आपल्याला गावामध्ये किंवा शहरामध्ये दिसून येतात. चाळ म्हणजेच काय म्हणले मी? एका रांगेत बांधलेल्या छोट्या छोट्या खोल्या किंवा छोटे छोटे घरं शहरामध्ये हे आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. नेक्स्ट वन आहे ब्लॉक. अ ब्लॉक इज अ बिल्डिंग विथ मल्टिपल स्टोरीज विथ आर डिवायडेड इंटू द फ्लॅट्स. ब्लॉक. ब्लॉक म्हणजेच काय? अनेक मजल्यांचे. अनेक मजल्यांचे भरपूर ज्याला फ्लोअर्स असतात, ज्या बिल्डिंगला भरपूर फ्लोअर्स असतात आणि मल्टिपल स्टोरीज असतात. काय असतात? भरपूर तिथं मजल्यांचा जो बिल्डिंग असतो आणि तिथे वेगवेगळे लोक राहतात, डिवाइड असतात, तिथं प्लॉट्स असतात, त्यालाच ब्लॉक असे म्हणतात. जिथं फ्लॅट्स असतात आता त्यालाच आपण अपार्टमेंट असं सुद्धा म्हणतो. ब्लॉकला काय म्हणतो? अपार्टमेंट असे सुद्धा म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्काय स्क्रेपर्स. स्काय स्क्रेपर्स म्हणजेच काय? गगनचुंबी इमारत. म्हणजेच काय? जिथे 50-50, 60-60 मजलीची जी बिल्डिंग असतात, म्हणजे खूपच मोठे, म्हणजे गगनचुंबी म्हणजेच काय? आकाशाला लागणाऱ्या इमारतीला स्काय स्क्रेपर्स असे म्हणतात. स्काय स्क्रेपर्स आर फाउंड इन सिटी. तर स्काय स्क्रेपर्स हे आपल्याला जास्तीत जास्त कुठं दिसून येतात? सिटीजमध्ये, शहरामध्ये दिसून येतात. दे आर 30-40 इवन मोर स्टोराईड बिल्डिंग्स. तर इथे 30-40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मजल्या इमारती या स्काय स्क्रेपर्स मध्ये असतात. नेक्स्ट वन आहे बंगलो. बंगलो म्हणजेच काय? बंगला. बंगलो म्हणजेच काय? बंगला. अ बंगलो इज अ इंडिपेंडेंट बिल्डिंग विच हॅज अ मेनी रूम्स. बंगला हा काय असतो? स्वतंत्र बिल्डिंग असतो. काय असतो? स्वतंत्र बिल्डिंग असतो. म्हणजेच काय? इंडिपेंडेंट असतो. विच हॅज अ मेनी रूम्स. ज्याला भरपूर खोल्या असतात, ज्याला भरपूर रूम्स असतात. इट युजली हॅज अ सराउंडिंग कंपाऊंड विथ अ गार्डन, लॉन एक्सेट्रा. मग हा जो बिल्डिंग असतो, हा जो बंगलो असतो, त्याच्या आजूबाजूला कंपाऊंड असणार आहे. त्याच्या आजूबाजूला काय असणार आहे? कंपाऊंड असणार आहे, गार्डन असणार आहे आणि काय असणार आहे? लॉन असणार आहे. टेंट आर युज्ड फॉर अ टेम्पररी स्टे. आपण जे टेंट स्टार्टिंगला पहिला जो हाऊस पाहिलो तो टेंट कशासाठी यूज केला जातो? तात्पुरत्या निवाऱ्यासाठी यूज केला जातो, तात्पुरतं राहण्यासाठी यूज केला जातो. हट्स आर अ स्मॉल हाऊसेस विच आर नॉट व्हेरी स्ट्रॉंग. जे हट्स पाहिलो आपण, जे झोपड्या पाहिलो, तर झोपड्या हा काही स्ट्रॉंग नसतात, मजबूत नसतात. वारा पाऊस सुटला किंवा ऊन जरी पडलं तरी ते काय होतात? पावसानं वाऱ्याने वाहून जातात, स्ट्रॉंग नसतात. कोण? हट्स. हट्स म्हणजेच काय? झोपड्या. चॉल, ब्लॉक, स्काय स्क्रेपर्स अँड बंगलोज आर अ बिग अँड परमनंट हाऊसेस. जे चॉल पाहिलो आपण, ब्लॉक्स पाहिलो, स्काय स्क्रेपर्स पाहिलो आणि बंगलोज जे पाहिलो, हे सगळे कसे असतात? मोठे असतात आणि कायमची घर असतात. काय असतात? कायमची, कधीच खराब न होणारी, स्ट्रॉंग असतात. टू बिल्ड अ परमनंट हाऊस. तर असल्या प्रकारच्या परमनंट हाऊस आपल्याला जर बांधायचं असेल तर वी नीड अ स्टोन. तर आपल्याला काय लागणार आहे? ते घर, त्या प्रकारची घरं बांधायची असतील
चॉल, ब्लॉक्स, स्कायस्क्रेपर्स किंवा बंगलोज जर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, तर वी नीड अ स्टोन्स, टिम्बर, ब्रिक, टाइल्स, सँड, सिमेंट अँड स्टील रॉड. तर ह्या सगळ्या घरांना आपल्याला बांधण्यासाठी स्टोन्स लागणार आहे. स्टोन्स म्हणजेच काय, दगड. टिम्बर, टिम्बर म्हणजेच काय, लाकूड. ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजेच काय, विटा लागणार आहेत. टाइल्स, टाइल्स म्हणजेच काय, फरशा. सँड, सँड म्हणजेच वाळू. सिमेंट, सिमेंट म्हणजेच माहित आहे आपल्याला. स्टील रॉड म्हणजेच काय, लोखंडी सळया लागणार आहे. तर या प्रकारच्या कायमच्या घरा बांधण्यासाठी आपल्याला दगड, लाकूड, वीट, कौल, वाळू, सिमेंट आणि लोखंडी सळया लागणार आहे. दॅट आफ्टर B1 आहे. फ्रॉम वेअर डू वी गेट द बिल्डिंग मटेरियल. मग या सगळे मटेरियल, या सगळ्या वस्तू आपल्याला कुठे भेटणार आहे, इथं विचारण्यात आलेलं आहे. फर्स्ट वन आहे, ब्रिक्स अँड टाइल्स आर मेड फ्रॉम द क्ले. जे ब्रिक्स असतात, जे विटा असतात आणि जे टाइल्स असतात, जे फरशा असतात, ते कशापासून बनवल्या जातात, मातीपासून बनवल्या जातात. क्ले म्हणजेच काय, माती. क्ले म्हणजेच काय, मातीपासून बनवल्या जातात. देन दे आर सेंट टू ब्रिक क्लीन टू बी बेक्ड. मग या सगळ्यांना भट्टीत भाजले जाते. ब्रिक क्लीन म्हणजेच काय, विटाच्या भट्टीत. विटाची भट्टी असते, वीट भट्टी म्हणतात त्याला. या टाइल्सला आणि या ब्रिक्सला वीट भट्टीत बेक केलं जातं. बेक म्हणजेच काय, भाजलं जातं. त्यापासून आपल्याला ब्रिक्स आणि टाइल्स भेटतात. सँड, सँड म्हणजेच वाळू. सँड म्हणजेच काय, वाळू. सँड इज ब्राउट फ्रॉम सी, रिव्हर अँड कॅनल्स. तर वाळू हे कुठून आणलं जातं, सी, सी म्हणजे समुद्र, रिव्हर, रिव्हर म्हणजेच नदी, कॅनल, कॅनल म्हणजेच कालवा. तर वाळू हा कुठून मागवला जातो, समुद्रातून किंवा नदीतून किंवा कालव्यातून मागवला जातो. दॅट आफ्टर थर्ड वन आहे, सिमेंट अँड द स्टील रॉड. सिमेंट आणि स्टील रॉड कुठं भेटतात पहा, आर ब्राउड फ्रॉम द फॅक्टरीज. तर सिमेंट आणि स्टील रॉड हे आपल्याला फॅक्टरीज मधून मागवावे लागतात, कारखान्यातून मागवावं लागतं. वी गेट अ टिम्बर फ्रॉम द ट्रीज. आणि वी गेट अ टिम्बर, टिम्बर म्हणजेच काय, लाकूड. आपल्याला लाकूड कुठून भेटतो, झाडापासून भेटतो. कुठून भेटतो, झाडापासून मिळते किंवा भेटतो. डोर्स अँड विंडोज आर मेड फ्रॉम द टिम्बर. मग या लाकडापासून, या टिम्बर पासून आपण दरवाजे आणि खिडक्या बनवतो. काय बनवतो, दरवाजे आणि खिडक्या बनवतो. दॅट आफ्टर C1 आहे, हू बिल्ड द हाऊसेस. तर हे घर कोण तयार करतात, हे घर कोण बांधतात, कोणी बांधतात हे घर, असे विचारण्यात आलेलं आहे. द आर्किटेक्ट ड्रॉ द प्लॅन फॉर द हाऊस. तर इथं आपल्याला घर बांधण्यासाठी पहिला घर कसं बांधायचं आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आर्किटेक्ट नावाचा एक इंजिनियर असतो, तो काय करतो, घराचं ड्रॉइंग तयार करतो की घर कसं असायला पाहिजे, त्याचं प्लॅन तिथे तो तयार करून देतो. द आर्किटेक्ट ड्रॉ द प्लॅन फॉर द हाऊस. तर हा आर्किटेक्ट काय करतो, घराचा आराखडा तयार करतो, प्लॅन रेडी करतो. द मासन बिल्ड्स द वॉल्स ऑफ द हाऊस. तर जे मिस्त्री लोक असतात, जे बांधकाम करणारे लोक असतात, तर ते काय करतात, घराची भिंत बांधतात. काय करतात, घराची भिंत बांधतात. द कार्पेंटर मेक द डोर्स अँड द विंडो. तो कार्पेंटर जो असतो, सुतार, इथं दाखवण्यात आलेला आहे पहा, जो सुतार असतो तो काय करतो, घराच्या खिडक्या, घराचे दरवाजे बनवतो. काय करतो, घराच्या खिडक्या आणि दरवाजे बनवतो. द ब्लॅकस्मिथ मेक द आयर्न फ्रेम्स, ग्रिल्स ऑफ द विंडो अँड द लॅचेस ऑफ द डोर. तर ब्लॅकस्मिथ, ब्लॅकस्मिथ म्हणजेच काय, लोहार. ब्लॅकस्मिथ म्हणजेच काय, लोहार. त्याला फॅब्रिकेशन्स असं सुद्धा आता म्हणतात आजकालच्या काळात. तो काय करतो, खिडक्या आणि दरवाजांच्या खिडक्या बनवतो. काय करतो, आयरन फ्रेम बनवतो. खिडक्यांचे जे साचे असतात बाहेरून, त्याचे फ्रेम, दरवाजाचे फ्रेम्स तो बनवून देतो. दॅट आफ्टर आहे प्लंबर. द प्लंबर फीड द टॅप्स, द टॉयलेट्स अँड द वॉश बेसिन. तर इथं प्लंबर येतो. प्लंबर काय काय बसून देतो आपल्याला, टॅब्स बसून देतो. टॅब्स म्हणजेच काय, नळ. टॅब्स म्हणजेच काय, नळ. टॉयलेट्स, टॉयलेट्स बसून देतो. बाथरूम बसून देतो. शौचालयाची व्यवस्था इथे आपल्याला करून देतो. वॉश बेसिन सगळं बसवून देतो. कोण,
plumber. The electricians fits the lighting, fans, plugs and switches. इलेक्ट्रिशियन्स येतो जो लाइटिंगचा काम करतो, तो काय करतो, लाइटिंग बसवून देतो आपल्याला, फॅन्स बसवून देतो, पंखे बसवून देतो, प्लग्स लावून देतो, स्विच बसवून देतो, बटणे बसवून देतो. दॅट आफ्टर हाऊ शुड वी कीप आवर हाऊस. तर आपण आपले घर कसे ठेवावे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर आपलं घर कसं ठेवायचं आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना आपलं तेथे घर तयार होणार आहे. मग आपलं घर कसं ठेवायचं आहे इथं सांगण्यात आलेलं आहे. द हाऊस शुड बी स्वेप्ट डेली. तर आपल्याला रोज घर झाडले पाहिजे. स्वेप्ट म्हणजेच काय, झाडणे. डेली म्हणजेच काय, रोज. तर आपल्याला आपलं घर रोज स्वच्छ झाडायचं आहे. इट शुड बी मॉप्ड वेल. तर रोज झाडून पुसली सुद्धा पाहिजे. घर पूर्ण पुसणं गरजेचं आहे. मॉप्ड म्हणजेच काय, पुसणे. मॉप्ड म्हणजेच काय, पुसणे. वेल म्हणजेच काय, योग्य असं पुसणं गरजेचं आहे. द टॉयलेट्स अँड द बाथरूम शुड बी केप्ट क्लीन ऑलवेज. आणि बाथरूम्स आणि टॉयलेट्स नेहमी कसं ठेवायला पाहिजे आहे, स्वच्छ ठेवायला पाहिजे. द हाऊस शुड लुक नीट अँड टायडी. त्यामुळेच घर कसे दिसणार आहे, क्लीन अँड टायडी दिसणार आहे. कसं दिसणार आहे, नीट अँड टायडी. नीटकेने स्वच्छ दिसायला हवे. रिमेंबर म्हणण्यात आलेलं आहे पहा. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड अ शेल्टर टू लिव्ह इन. तर सर्वच लिव्हिंग थिंग्सला राहण्यासाठी शेल्टर लागतो, निवारा लागतो. ह्युमन बीइंग्स लिव्ह इन अ हाऊसेस. तर माणसं कुठे राहतात, घरात राहतात. ह्युमन बीइंग्स म्हणजेच काय, माणसे. ह्युमन बीइंग्स म्हणजेच काय, माणसे. लिव्हज इन अ हाऊस. तर माणसे कुठे राहतात, घरात राहतात. वी आर सेफ अँड प्रोटेक्टेड इन अ हाऊस. घरात आपण सेफ आणि प्रोटेक्टेड फील करतो. कसं फील करतो, सुरक्षित राहतो. टेंट आर मेंट फॉर अ टेम्पररी स्टे. जो टेंट बांधतो आपण तो तात्पुरत्या राहण्यासाठी असतो. हट्स आर अ स्मॉल अँड वीक हाऊस. हट जे असतात, झोपड्या जे असतात ते छोटी असतात आणि कमकुवत असतात, वीक असतात, मजबूत नसतात, स्ट्रॉंग नसतात. चॉल, ब्लॉक्स, स्कायस्क्रेपर्स अँड बंगलोज आर अ बिग अँड परमनंट हाऊस. चॉल, ब्लॉक, स्कायस्क्रेपर्स, बंगलो हे कसे असतात, मोठे असतात. आर बिग, ही मोठी असतात आणि कायमची घरं असतात, परमनंट हाऊस असतात. मेनी वर्कमेन्स आर नीडेड टू बिल्ड परमनंट हाऊस. तर आपल्याला परमनंट हाऊस जर बांधायचं असेल, कायमचं घर बांधायचं असेल, तर आपल्याला तिथे भरपूर कामगारांची गरज असते. भरपूर कामगारांची गरज असते. दॅट आफ्टर आहे एक्सरसाइज आन्सर ओरली. आन्सर ओरली. ओरली आन्सर सांगा म्हटलेला आहे. फर्स्ट वन आहे वेअर डू वी लिव्ह ॲज अ फॅमिली. आपण फॅमिली म्हणून कुठे राहतो असं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण फॅमिली म्हणून कुठे राहतो, घरात राहतो. कुठे राहतो, घरात. तर आन्सर काय येईल, इन हाऊस. इन हाऊस. सेकंड वन आहे हाऊ आर ब्रिक्स अँड टाइल्स मेड. तर ब्रिक्स आणि टाइल्स कसं बनतात, कशापासून बनतात, क्ले पासून बनतात. कशापासून बनतात, क्ले पासून बनतात. तर आन्सर काय येईल, फ्रॉम अ क्ले. वेअर आर सिमेंट्स अँड स्टील रॉड्स मेड. तर सिमेंट आणि स्टील रॉड कुठे बनवलं जातं इथं विचारण्यात आलेलं आहे. तर कुठं बनवलं जातं, फॅक्टरीज मध्ये बनवलं जातं. कुठं बनवलं जातं, फॅक्टरीज मध्ये. दॅट आफ्टर हू बिल्ड्स द वॉल्स ऑफ द हाऊस. तर घराची भिंत कोण बांधतो इथे विचारण्यात आलेलं आहे. तर घराची भिंत कोण बांधतो, मासन बांधतो. कोण बांधतो, मासन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हू फिट्स द टॅप्स अँड द वॉश बेसिंग ऑफ द हाऊस. तर घराचे नळ आणि घराचं वॉश बेसिंग कोण फिट करून देतं असं विचारण्यात आलेलं आहे. तर कोण बसवतो, प्लंबर बसवतो. कोण बसवतो, द प्लंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट डज अन इलेक्ट्रिशियन फिट इन अ हाऊस. तर इलेक्ट्रिशियन्स काय फिट करतो आपल्या घरामध्ये, काय फिट करतो, द लाइटनिंग फिट करतो. लाइटनिंग, फॅन्स, प्लग्स अँड स्विचेस. ह्या सगळ्या गोष्टी काय करतो, तो फिट करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पुट अ क्रॉस मार्क ऑन द रॉंग वर्ड. रॉंग वर्ड वर आपल्याला काय करायचं आहे,
क्रॉस मार्क द्यायचा आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. अ टेंट इज मेड अप ऑफ स्टोन्स कॅनव्हास. जो टेंट असतो तो कॅनव्हासनं तयार झालेला असतो, स्टोननं नाही. तर स्टोन हा रॉंग वर्ड आहे, तर रॉंग वर्डवर इथं क्रॉस मार्क देण्यात आलेलं आहे. तर सेकंड वन आहे द स्काय स्क्रेपर इज फाउंड इन सिटीज अँड विलेजेस. स्काय स्क्रेपर 30-40 पेक्षा जास्त मजलीचा असतो. हा खूप उंच बिल्डिंग असतो. तर हा आपल्याला सिटीज मध्ये दिसून येतो, विलेज मध्ये नाही. तर विलेज हा रॉंग वर्ड आहे, तर विलेजवर क्रॉस मार्क करून घेऊया. नेक्स्ट वन आहे टॉयलेट शुड बी क्लीन वन्स अ वीक और डेली. टॉयलेट आपल्याला क्लीन करायचं आहे, डेली करायचं आहे का वन्स अ वीक करायचं आहे? तर डेली करायचं आहे. काय करायचं आहे? डेली करायचं आहे. तर इथं काय करायचं आहे? वन्स अ वीकला क्रॉस मार्क करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द हर्ट्स आर स्ट्रॉंगर वीकर दॅन द चॉल. जे हर्ट्स असतात ते हर्ट्स मड्स आणि ग्रासनं तयार झालेले आहेत, माती आणि गवतानं तयार झालेले असतात. ते वीक असतात, स्ट्रॉंग नसतात. चॉल हे स्ट्रॉंग असतात. चॉल काय असतात? स्ट्रॉंग असतात. तर हर्ट्स आर वीकर दॅन चॉल. काय असतात? हर्ट्स हे वीक असतात. कोणापेक्षा? चॉलपेक्षा. स्ट्रॉंगरला काय करून घेऊया? क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रिलेट व्हॉट काइंड्स ऑफ हाऊसेस डू यू सी इन युअर नेबरहुड. तुमच्या आजूबाजूला तुम्ही कोणकोणत्या प्रकारची घरं पाहिलेली आहात ते इथं सांगा असं म्हटलेलं आहे. काही जण ब्लॉक्स पाहतात, काही जण चॉल पाहतात, काही जण हट्स पाहतात. डिफरंट हाऊसेस त्यांच्या नेबरहुड मध्ये असू शकतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ड्रॉ अ हाऊस अँड कलर इट. इथं आपल्याला बॉक्स देण्यात आलेला आहे. तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? पिक्चर ड्रॉ करायचं आहे हाऊसचं, घराचं, आणि त्याला कलर करून घ्या असं म्हणण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 3 लेसन नंबर 3 आवर शेल्टर हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.